हा ग पोरी, अजून झोपले नस तू? नाही, हे आलं नाही अजून. हा, नामदेवरावचा अजून पत्ता नाही. कुठं गेल्या ते इतक्या वक्ताला? सांगून नाही गेलं ते. अरे अरे अरे, त्या जावयाला डोसक्याला कार आणला अगदी. गावी नीट वागना म्हणून इथं आणून घर जावे केला त्याला. बरं, शेपूट का अजून सरळ होत नाही? चालते चालते, झोपवली. चल पण त्या आलं की मीच दरवाजा उघडतो आज. अगं बसून करायली, झोप ना. थांब, मी बघतो त्याच्याकडे. दार तू उघडलंस ते बरं केलं. काय तुझा तो खबीस बाप झोपलाय ना? माझ्या तोंडावर काय हात ठेवतीस? ठेवायचं त्याच्या ठेव. त्या आईला जागा असेल तर पार बोंबा बोंब करतो. तो सासरा तसा आणि तू अशी. त्या आईला पार काम आलाय तुमच्या घरात राहायचा म्हणजे. नमस्कार. तुम्ही म्हणजे मामाजी तुम्ही होय? मला वाटलं की माझंच काहीतरी. मला खबीस म्हणता? अरे जावं ऐसा का वैरी? ना जेवून घ्या. आणि पुण्यांदा जसं रातचं बाहेर राहिलात ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवायचं. लक्ष्मी, या नवऱ्याला गिळायला घाल. दरवाज लावून घ्या. खवीस तरडा चालतंय ना जेव्हा? कशाला? तुझ्या बानं माझी हजामत केली. तू आता तुरटी लाव. तसं नवं, नेहमीपेक्षा उशीर झाला म्हणून मला काळजी वाटायला लागली. म्हणून बाच्या हातात वस्त्रा देऊन माझी भादराय त्याला इथं उभा केला काय? बस झालं, जेवायला. नको जा. तुझ्या बाच्या शिव्या खाऊन माझं लय गचपॉट भरलंय. आता राहिल्या शतपावली त्या बिचाऱ्या जेवा. तुझ्या या म्हाताऱ्यामुळे समजा आनंदावर पाणी पडतंय. तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे. खरंच रखमा आठव, आपण आपल्या गावात होतो तेव्हा तुम्ही दिसभर तेवढ्या ढोल वाजवत बसायचं. खरंच आता तुझे तसा ढोल वाजवाया मिळाला तर मी म्हणाल. नमस्कार. नमस्ते. तिघं मिळून आला अगदी दत्तात्रय सारखं. मी निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या गावाला निघालो. छान छान छान. बसा बसा बसा. तालुक्याच्या गावाला निघाला. मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथ, काय बाळा तुझं कसं काय झालं? नाही, माझा असं विशेष काहीच नाही. अरे कर्तबगार तरुण तू, काहीतरी केलं पाहिजे. नाही, करायचं खूप मनात आहे हो. पण घरी आई आहे, थोरला भाऊ आहे. अरे माझ्या बोळसट नाथ, आईच्या आणि भावाच्या पंखाखाली किती दिस राहणार? हो ना, पण त्याला इलाज नाही दुसरा. अरे इलाज का नाही? त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे. धमक? हो. सांग तुझ्या आईला, टाका माझी वाटणी म्हणाव. हो, माझ्या हक्काचं घर, माझ्या हक्काची जमीन. सांग. हक्काची जमीन? नाही, आईला नाही पटायचं. का नाही आईला पटायचं होय? अरे आता तुझ्यासारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे. आई नुसतं पाय धरण्यापुरते बस वाकायचं धाया वाकी. तसं त्याला काय कमी नाही. मनात आणलं तर काय वाटेल ते करून दाखवला निवृत्ती. याच्या मनात येत नाही ना. अरे मला सांग, बाप जायसाठी मर मर मातीच आहे पण काम केली. मिळवलं काय? मातीच ना. तर थोडाफार पैसा मिळवला असं नाही असं. पण या लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता, अधिकार, मान मराठा महत्वाचं. झक मारीत पैसा पायाची लोन घेत होते बोल. अरे आम्ही आता थकलेली गोडी. तुमच्यासारख्या तरुणाने पुढे आलं पाहिजे आणि लोकशाही तर आता खांद्यावर घेतला पाहिजे. काय तर माझा मोठा भाऊ असतो तर कवाच वाटण्या करून घेतल्या असते. सोडतो का काय? आणि मग हे निवृत्तीनाथ, लागा कामाला. चला, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. अरे असा वैताग आणायचा, धसमुसळपणा करता का बचात फोडायच्या भीक नको, पण कुत्रावर असं झालं पाहिजे. मग ठीक आहे, मग बघतोच मी, प्रयत्न करू. बघतोच काय करून टाकायचं. आणि तुझ्या पाठीची. मग मी होतो पुढे. साहेबराव चला चला साहेबराव बघतोय तू वाकू नको रे. नाही, वागता येतच नाही. बरं.